नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मिलिटरी कॅलिस्थेनिक्स वर्कआउट, बॉडीवेट वर्कआउटची ताकद या विषयावर बोलणार आहोत. जर तुम्हाला जिमचे कोणतेही फॅन्सी उपकरण न वापरता अविश्वसनीय ताकद, एन्ड्युरन्स आणि डिसिप्लिन मिळवायची असेल तर हा वर्कआउट तुमच्यासाठी आहे. मिलिटरी कॅलिस्थेनिक्स म्हणजे काय? याचा अर्थ आहे फक्त तुमच्या स्वतःच्या बॉडीवेट एक्सरसाइजचा उपयोग करून शरीरात कार्यात्मक ताकद निर्माण करणे. हा वर्कआउट तुमच्या शरीरात एक्स्ट्रीम स्ट्रेंथ आणि एन्ड्युरन्स तयार करतो. हे केवळ शरीर नाही तर डिसिप्लिन देखील वाढवतं. तुम्ही बघू शकता, सैनिक या मूलभूत हालचालींवर अवलंबून असतात, कारण युद्धभूमीवर तुम्हाला मशीन नाही तर तुमचे शरीरच मदत करते. ही खरी फंक्शनल स्ट्रेंथ आहे. आता आपण पहिल्या टप्प्याकडे वळूया. फेज 1 टॅक्टिकल वॉर्मअप. कोणताही तीव्र वर्कआउट सुरू करण्यापूर्वी ही तयारी आवश्यक आहे. या वॉर्मअप रूटीनमध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त कार्यक्षमता साधली जाते. हे तुमच्या सांध्यांना सक्रिय करते आणि वर्कआउटसाठी शरीर तयार करते. यामुळे सांधे सक्रिय होतात, हार्ट रेट वाढतो आणि नर्वस सिस्टम तीव्र वर्कआउटसाठी सज्ज होतो. दुखापती टाळण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. आता वेळ आहे फेज 2 अपर बॉडी मास्टरीची. या टप्प्यात आपण धक्का देण्याच्या आणि ओढण्याच्या मूलभूत हालचालींवर लक्ष केंद्रित करू. पहिला एक्सरसाइज आहे पुशअप्स, क्लासिक पुशअप्स आणि डायमंड पुशअप्स यांसारखे त्याचे प्रकार पहा. फंक्शनल अपर बॉडी पॉवरसाठी फॉर्म अगदी कडक ठेवा. पुढील एक्सरसाइज म्हणजे पुलअप्स. हे तुमच्या पाठीला आणि हातांना मजबूत बनवते. संपूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी योग्य फॉर्म आणि कंट्रोल्ड मूव्हमेंट महत्त्वाचे आहे. आता आपण फेज 3 कोर अँड लोअर बॉडी डिसिप्लिनकडे वळूया. स्फोटक पायांची ताकद आणि कोर स्ट्रेंथ निर्माण करण्याची वेळ आली आहे. एअरबॉर्न स्क्वॉट्स आणि लंजेस सारखे एक्सरसाइजेस तुमच्या पायांना एक्सप्लोसिव्ह पॉवर देतात. शरीराचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोर स्ट्रेंथसाठी फ्लँक्स आणि लेग रेजेस करा. हे एक्सरसाइजेस तुमच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटीला बळकट करतात, जे सर्व बॉडीवेट एक्सरसाइजसाठी मूलभूत आहे. आता सर्वात तीव्र भाग, फेज 4 द मिलिटरी सर्किट. आता आपण शिकलेल्या सर्व एक्सरसाइजेस एकत्र करूया. या हाय इंटेन्सिटी टाइम बेस्ड सर्किटमध्ये तुम्हाला कमी विश्रांतीसह एकामागून एक एक्सरसाइजेस करायचे आहे. तुमच्या क्षमतेची ही खरी कसोटी आहे. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडचा नियम समजून घ्या. याचा अर्थ आहे हळूहळू रिपिटिशन्स वाढवा किंवा विश्रांतीचा वेळ कमी करा. यामुळेच पीक फिजिकल फिटनेस साध्य होते. आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. कन्क्लुजन अँड कूल डाऊन. शरीराला शांत करणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके त्याला आव्हान देणे. हा छोटा पण प्रभावी कूल डाऊन रूटीन शरीरातील ताण कमी करतो आणि स्नायूंना रिकव्हरीसाठी मदत करतो. डीप स्ट्रेचिंगवर लक्ष केंद्रित करा. मिलिटरी ग्रेड डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी हाच यशाचा खरा मंत्र आहे. रोजचा वर्कआउट ही केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक प्रशिक्षण आहे. या बॉडीवेट एक्सरसाइजचा उपयोग करून तुम्ही केवळ श्रेडेड फिजिक नाही तर एक खंबीर मन देखील तयार करा. तुमच्या फिटनेस जर्नीसाठी शुभेच्छा. जय हिंद.